मोहित पाटील यांचा निर्णय, पुन्हा एकदा जवार प्रतिष्ठान जवार नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत। जवार नगर परिषद निवडणुकीचे वारे जोरात सुरू असताना अचानक जवार प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष मोहित पाटील यांनी नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा जवारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे। 2017 मध्ये जवार नगर परिषद निवडणुकीत जवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत पाटील यांनी नगर परिषदेची निवडणूक जवार प्रतिष्ठानकडून स्वबळावर लढली होती। त्यामध्ये जवार प्रतिष्ठानचे एकूण 17 पैकी 17 वॉर्डमध्ये उमेदवार उभे केले होते। नगराध्यक्ष पदासाठी स्वतः भरत पाटील रिंगणात उतरले होते। जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार होती असे असताना नगराध्यक्ष पदासाठी एकूण उमेदवार म्हणून चौरंगी लढत होती। राष्ट्रवादी पक्षाकडून संदीप वैद्य, काँग्रेस पार्टीकडून दादाशेठ तेंडुलकर, जवार प्रतिष्ठानकडून भरत पाटील, शिवसेनेकडून भिकू पटेल अशी चौरंगी लढत 2017 मध्ये पाहायला मिळाली। त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे भिकू पटेल मोजक्या मतांनी निवडून आले। जवार प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भरत पाटील हे निवडून येण्याचे चित्र असताना ते 2 नंबरला गेले। जवार प्रतिष्ठान भरत पाटील हे त्यावेळेस अंदाजे 70 ते 80 मतांनी मागे होते। 3 नंबरला दादाशेठ तेंडुलकर, 4 नंबरला संदीप वैद्य अशी नगराध्यक्ष पदाची लढत बघायला मिळाली। त्या निवडणुकीत भरत पाटील यांची चांगलीच हवा होती। त्यांनी जवार शहर गाजवलं होतं। गोरगरीब गरजू लोकांना मदत करणे, भाविकांना शिर्डी दर्शन करण्यास नेणे, मुस्लिम भाविकांना अजमेरचे दर्शन असे त्यांचे कार्य होते। जवारच्या मतदात्यांनी त्यांना 2 नंबरला निवडून दिले। त्यावेळेस भरत पाटील यांची हवा असताना 17 पैकी 17 नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येण्याचे चित्र होते। अचानक रात्री काय घडलं कोणालाच माहिती नाही। त्यामुळे पूर्णतः जवार प्रतिष्ठानला निवडणुकीत हार पत्करावी लागली। तो निर्णय म्हणजे आज पण कटप्पाने बाहुबली को क्यों मारा अशी चर्चा होत आहे। एकदा राजकारण गेल्या 7 वर्षात पूर्णतः बदललेलं आहे। राज्यात महायुती महाविकास आघाडी असे चित्र असताना शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे तयारीत आहे। शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा गट यांची युती होण्याची शक्यता दिसून येत आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी यांची युती जवळजवळ झालेली असल्याची चर्चा आहे। अशी चर्चा असताना अचानक शहरात खळबळ उडाली। भरत पाटील यांचे चिरंजीव मोहित पाटील हे जनतेत सक्रिय असताना त्यांनी पुन्हा एकदा जवार नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने जवार शहरात राजकीय खळबळ उडाली असून वातावरण परत एकदा तापले आहे। बघूया येणाऱ्या काळात शिंदे गट व अजितदादा गटाची युती होते का? भाजप स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता गाजवते का? महाविकास आघाडीचा राज्यात संपलेलं चित्र असताना जवार शहरात काय जादू करते? आणि परत एकदा जवार प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भरत पाटील यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।